थँक्यू किरण मस्कर सर यांचा आवाज ऐकलात. आपण पाहताय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी. आजचा पहिला दिवस 3 दिवस चालणारी स्पर्धा आणि पहिल्या दिवसातील शेवटची मॅच क्वालिफायर मॅच नवलाई सोनावडे विरुद्ध आई विठ्ठल पानेरे या दोन टीम मध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट. एक संघ बक्षीसपत्रावर दाखल झालाय. अर्थातच मळादेवी कुसरून हा संघ नुकता टॉस संपन्न झालाय. टॉस जिंकलाय आई विठ्ठल पानेरे या टीमने निर्णय घेतलाय प्रथम गोलंदाजी. 3 ओव्हरची मॅच. प्रत्येक षटकामध्ये 6 बॉल असतील आणि गोलंदाज मार्कवर तयार झालाय दाखल झालाय अर्थातच सुफियान आणि त्याच्या समोर एक विध्वंसक विस्फोटक बॅटर सूरज. पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये इतिहास रचलाय. 16 बॉल मध्ये 71 धावांची खेळी साकारली. पहिला बॉल या मॅच मधील व हलक्यात आणि सन्मान दिलाय. पहिलाच बॉल डॉट बॉल. पहिला बॉल डॉट. नवीन चेंडू हाताळतोय गोलंदाज सुफियान. या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली आहे. छाप सोडली या गोलंदाजाने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगदी डीप मध्ये फिल्डर आहे तिथे सिंगलने स्ट्राइक रोटेट केली आहे. सलामी जोडी सूरज आणि उदय. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. उदय लास्ट मॅच महत्वाची मॅच. सुफियान हो इनसाइड एज थ्रो. ते थ्रो महत्वाचं होतं इथे. विकेट किपर एंडला थ्रो निश्चितपणे सापडला असता बॅटर सूरज. धावसंख्या 2. 3 बॉलचा खेळ संपला. 2 धावा झाल्यात. सुफियान चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्चलेत. लास्ट मॅच या पहिल्या दिवसातील महत्वाची मॅच. नेक्स्ट बॉल सुफियान ओव्हर द विकेटने ऑन साइडला खेळण्यात इतकासा कनेक्शन नाही आहे. बॉल चालला डी झोन मध्ये. एका धावेसाठी धावसंख्या 4. थांबवलंय पहिल्या ओव्हर मध्ये सुफियानने सूरजला. शेवटचा बॉल शिल्लक आहे आता पहिल्या ओव्हर मधील. धावसंख्या 3 झाली आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. थांबवलं इथे. संत सुरुवात बॅटिंग करणाऱ्या संघाची. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या ओव्हर मधील. ओ चांगला फटका. पॉइंटच्या डोक्यावरून चेस सुरू आहेत. 2 फिल्डर धावतायत आणि बॉल चाललाय दणदण करत सीमारेषे बाहेर आला इथे चौकार. सुरुवात झाली आहे. चौकाराने कॉन्फिडन्स वाढेल बॅटर सूरजचा. धावसंख्या 7. आता शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या ओव्हर मधील. सुफियान 5 बॉल मध्ये 7 धावा खर्च केले. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हर मधील. मॅन्डरी पॉवर प्ले. ओहो डाऊन द लेग स्टंपच्या बॉल बाहेर आहे. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टीममध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 8. एक्स्ट्रा धाव इथे मिळाली. नवलाई सोनावडे या टीमला 8 धावा. ओ चांगला फटका. अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये बॉल जाईल. 1 बाउन्स सी मारेशे बाहेर आला इथे चौकार. चांगला फटका. चांगला टायमिंग. धावसंख्या आता झाली आहे 12-12.
पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 12 धावा झालेत. पहिल्या 4 धावा कमी होत्या, फक्त 3. त्यानंतर 2 चौकार आलेत. चांगली धावसंख्या उभारली आहे पहिल्या ओव्हर मध्ये. आता सेकंड ओव्हर साठी आलाय शैलेश, ज्याने मागील सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली, आपल्या टीमला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. तो खेळाडू आता गोलंदाज मार्कवर. स्ट्रायकिंगला उदयला स्ट्राईक मिळाली नाही आहे तेवढी. शैलेश पहिला बॉल, चांगला धमाका ऑन साईडला. बॉल जाईल सीमारेषेबाहेर आला इथे पहिलाच बॉलवर षटकार. स्वागत केलं इथे गोलंदाज शैलेशचं बॅटर उदयने. संध्याकाळचं सत्र आहे आणि धावसंख्या आता झाली 18-18. शैलेश पुन्हा एकदा तयार. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. 18 धावा. पुन्हा एकदा चांगला बॅकफूट कट केलाय आणि फिल्डर आहे तिथे विकेट किपरने थ्रो केलाय. तो पण रनिंग विरुद्ध विकेट मध्ये 1 धावा कंप्लीट केली आणि धावसंख्या आता झाली आहे 19-19. धावा. शैलेश पुन्हा तयार. स्ट्रायकिंगला बॅटर सूरज. हाफ ट्रॅकर चांगला हुक केलाय, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग पडल्याच्या पलीकडे आला इथे सूरजच्या बॅट मधून षटकार. सूरजने देखील सुरुवात केली आहे. धावसंख्या आता झाली आहे या षटकाच्या मध्ये 25-25. इथे मागा ठरतोय शैलेश. आता पण 3 बॉल मध्ये 13 धावा खर्च केलेत. 25 धावा झाल्यात. चांगली धावसंख्या ते उभारली आहे. डगआउट खुश आहे. सोनवडे या टीमचं ओपनिंग जोडी चांगला खेळ करतायत. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. सूरज आणि उदय. पंचवीस धावा. टीम मीटिंग झाली आहे आणि थोडी चर्चा केली आहे विकेट किपरने सुपियानने. शैलेशकडे नेक्स्ट बॉल. थोडंसं थांबलाय रिदम मध्ये, चुकलाय. गोलंदाज डेड बॉल घोषित केलाय. दबाव आहे. शैलेश 4था बॉल या ओव्हर मधील. ऑन साइडला फिल्डर आहे तिथे आणि ते थ्रो केलाय. थोडस कलेक्शन. डॉट बॉल. कमबॅक केलंय इथे गोलंदाज शैलेशने. धावसंख्या 25-25. सूरज एक ओपन टुर्नामेंट खेळतो आणि आज पाटण चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये खेळतोय. व चांगला ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह फिल्डर आहे लॉंग ऑफ मध्ये. थोडंसं प्लंबिंग. सिंगलवर समाधान मानल्याने धावसंख्या आता सिंगलच्या मध्येने 26-26. शेवटचा बॉल आता दुसऱ्या ओव्हर मधील. 26 धावा झालेत. थोडस टीम पंच एकत्र आले, दोन्ही पंच. थोडीशी अपील केली होती आणि सव्वीस धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे आता दुसऱ्या ओव्हर मधील. शैलेश फिल्डिंग प्लेसमेंट लॉंग ऑन त्यानंतर डीप मिड विकेट. स्क्वेअर लेग कव्हर लॉंग ऑफ. हो स्लोवर वन आणि पंचाने नो बॉल घोषित केलाय. ओव्हर स्टेपिंग मध्ये ते सापडलाय गोलंदाज शैलेश आणि नो बॉल धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या आता झाली आहे 27-27. 27 धावा झाल्यात.
थर्ड अंपायरसाठी रेफर केलं इथे. अंपायर रिव्ह्यू आहे का? पंच आपला रिव्ह्यू आहे का? अंपायर रिव्ह्यू आहे का? येस, अंपायर रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. टेक्निकल टीम तयार आहे. 27 धावा. अगदी स्लोमो मध्ये चेक केलं जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी. ओम साई MTC लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण. फिल्डिंग प्लेसमेंट सजवा तुम्ही, निर्णय येईल. ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन दिला आणि त्यानंतर रिव्ह्यू घेतलाय स्वतः पंचांनी आणि इट इज नो बॉल. नेक्स्ट बॉल ऑफ फीट. 27 धावा. ओहो, अगदी शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉल, षटक संपले आणि 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावा झालेत. 13.5ची सरासरी ठेवली आहे. नवलाई सोनावडे या टीमने लास्ट मॅच पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी या पहिल्या दिवसातील 27 धावा. आता पहिल्या डावातील 6 चेंडू महत्वाचे आहेत. 27. शेवटचे 6 बॉल हे निर्णायक. आर्यन तिसरं षटक. पहिला बॉल. 27 धावा. समोर बॅटर सूरज. डाऊन द लेग, लेग स्टंपच्या बॉल बाहेर आणि 22 रुपयात 1 धावा. पंचासिंग वाईट बॉल एकूण 2 धावा मिळतात आणि धावसंख्या आता झाली 29. एक्स्ट्रावर तुम्हाला कंट्रोल करावं लागेल. धावा भरपूर झाल्यात. बेतक मारा करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. सोनवड्या टीमची धावसंख्या भरपूर झाली आहे. हो, चांगला फटका. पूल पॉवरफुल बॉल जाईल सीमा रेषे बाहेर. आलाही ते बेधडक कडक. बॅटर सूरजच्या बॅटमधून षटकार, सिक्सर. धावसंख्या आता झाली आहे 35. स्वागत केलंय गोलंदाज आर्यनचं बॅटर सूरजने. ओ क्लीन बॉल. त्रिफळाचे अचूक नेम धरलाय, निशाणा साधलाय आणि फलंदाज बाद. पहिला धक्का इथे बसलाय सोनावडे या टीमला. आता वन डाऊनच्या भूमिकेत नितीन आलाय. रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहू शकता. बॅटर शपथ झाला आणि त्यानंतर क्लीन बोल्ड आणि त्यानंतर गोलंदाज आर्यनने ऍक्शन केली. गो आउट. अगदी डगआउट दिशेने फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का इथे बसला. धावसंख्या आता 35 वर पहिली विकेट.
बॉलर तयार आर्यन. हो चांगला बॉल ब्लॉक कॉल डिलिव्हरी बॅटच्या टोल लेग बाय सिग्नल आहे. धावसंख्या आता 36-36. अजून 3 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. छत्तीस धावा. पहिला डाव ते सुरू आहे. चालू असले मॅच आई विठ्ठल पानेरे विरुद्ध नवलाई सोनावडे या दोन टीम मध्ये. व चांगला फटका ऑन साइडला खेचला. फिल्डर आहे डीप मध्ये तिथे चूक केली आहे. चूक नाही ही घोडचूक आहे. बॉल जाईल सीमा रेषेबाहेर आला इथे नशिबाचा चौकार. बॅटिंग करा संघ नवलाई सोनावडे या टीमला बॅटर नितीनच्या बॅट मधून. धावसंख्या आता झाली आहे 40-40. नाराज झालाय गोलंदाज आर्यन. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. चाळीस धावा झाल्यात. थोडस क्षेत्रक्षम बदल केलाय. डीपचा फिल्डर आता शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. स्वतः सुफियान गेलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. नेक्स्ट बॉल आर्यन. ओहो चांगला बॉल आणि बॉल चालला लेग बाय सिग्नल इथे आलाय. डी झोन मध्ये बॉल गेलाय आणि धावसंख्या आता सिंगल नेट टीमची धावसंख्या 41-41. आता शेवटचा बॉल या पहिल्या डावातील पहिल्या सत्रातील. पूर्वताचा खेळ सुरू आहे. ओहो डाऊन द लेग स्टंपच्या बॉल बाहेर. दिशा चेंडू पंचा सिग्नल वाईट बॉल. धावसंख्या 42-42. पुन्हा बॉल टाकावा लागेल. हो चांगला फटका लॉफ्ट केलाय. फिल्डर आहे तिथे तो दर्शक बने आणि बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. चांगला फिनिशिंग टच दिलाय. आला इथे नितीनच्या बॅट मधून षटकार आणि या षटकाच्या मदतीने धावसंख्या आता झाली 48 आणि 49 टार्गेट सेट केलं इथे नवलाई सोनावडे या टीमने आई विठ्ठल पानेरे या टीमच्या समोर. नवलाई सोनावडे लगेच इन करा प्लीज विनंती आहे. 49चं टार्गेट या मॅच मध्ये. शेवटची मॅच 18 बॉल 49 धावांची गरज या मॅच मध्ये. प्रति ओव्हर मध्ये 16 धावा करायचे आहेत. आपण पाहताय पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 डे 1 आणि डे 1 मधील शेवटची मॅच. शेवटचा सामना पहिल्या दिवसातील आई विठ्ठल पानेरे विरुद्ध नवलाई सोनावडे या दोन टीम मध्ये. टॉस जिंकला होता आई विठ्ठल पानेरे या टीमने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती आणि फलंदाजी आमंत्रित केलं होतं नवलाई सोनावडे या टीमला. आणि पहिल्या 3 षटकामध्ये 48 धावा केल्या आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलंय
आई विठ्ठल आई पानरे या टीमच्या समोर आणि टार्गेट समोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी आर्यन आणि शैलेश. थोडंसं बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंज केलंय. शैलेशला थोडंसं प्रमोट केलंय. सलामी जोडी. शेवटची मॅच क्वालिफायर मॅच. जो संघ जिंकेल थेट बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल. स्ट्रायकिंग एंडला शैलेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला आर्यन. कधी कधी बॅटिंग ऑर्डर चेंज करायला लागते. डिसिजन मेकिंग किती महत्व असतं. शैलेश आलाय स्ट्रायकिंग एंडला. सलामीचा फलंदाज. सेकंड इनिंग पहिला बॉल. बॉलिंग मार्क सज्ज होतं नितीन. पंचाने ग्रीन सिग्नल. लेट स्टार्ट. पहिला बॉल ओव्हर द विकेटने नितीन. समोर बॅटर शैलेश. पहिला बॉल लिडिंग एज बॉल चाललाय विकेटच्या मागे. लॉंग स्टॉप रिझन मध्ये एका धावेसाठी डी झोन मध्ये बॉल गेलाय. खातं ओपन केलंय शैलेशने. माइंडसेट क्लिअर आहे. बिग हिट करणे. प्रति ओव्हर मध्ये 16 धावा करायचे आहेत. नितीन एक अनुभवी गोलंदाज व चांगला फटका. बॉल हवेत. फिल्डर आहे बॉल खाली आणि चांगला झेल, चांगला जजमेंट. सूरजने हा झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. पहिला धक्का इथे बसलाय आई विठ्ठल आई पानरे या टीमला. शैलेश बाद झालाय. नेक्स्ट बॅटर विजय. नावात जय आहे. आपल्या टीमला जर विजय मिळवून असेल तरी ते चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिली विकेट इथे मिळाली. पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून दिलाय गोलंदाज नितीनने. 1 वर 1. मॅन्डरी पॉवर प्ले. पहिलं षटक. इनफिल्डच्या फायर. अगदी मिड विकेट दरम्यान एक फिल्डर. त्यानंतर लॉंग ऑफ. इनफिल्डच्या पॉइंट कव्हर. एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर मिड ऑन. मिड विकेट. स्पेअर लेग. एक स्लिप उभं केलंय. बॉलर तयार. नितीन ओव्हर द विकेटने व चांगला फटका ऑन साईडला. बॉल नो मॅच लँड मध्ये. भरपूर चेस आहे. फिल्डर आहे तिथे. चांगला कव्हर केलंय. सिंगल व समाधान मानलाय. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 2. 49 पाठलाग इथे सुरू आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 3 बॉल झालेत. 2 धावा. 1 फलंदाज बाद. आर्यन स्ट्राईक मिळाली आहे. नितीन व बॉल हवेत. बेस्ट टायमिंग स्ट्रोक. मिड ऑनचा फिल्डर बॉल खाली आणि चांगला झेल, चांगला जजमेंट. फलंदाज बाद. दुसरा धक्का इथे बसलाय आई विठ्ठल आई पानरे या टीमला. आर्यन बाद झालाय 0 धावसंख्येवर. 2 वर 2 अशी परिस्थिती. खराब परिस्थिती. अडचणीत सापडलाय संघ. 49 टार्गेट आहे. अजूनही 47 धावांची गरज या मॅच मध्ये. नेक्स्ट बॅटर सुफियान आलाय. नितीन ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार. सुफियान पहिल्या बॉलचा सामना करेल. व चांगला फटका. बॅकफूट पंच केलाय. दणदण करत बॉल चाललाय डी झोन मध्ये. एका धावेसाठी थोडासा काटा बदललाय बॉलने. सिंगल आली आणि टीमची धावसंख्या 3. नाराज झालाय बॅटर सुफियान. वाटलं होतं हा चौकार जाईल. शेवटचा बॉल शिल्लक. चांगला फटका. बॉल हवेत. बॉल कधी फिल्डर आहे सूरज. तो चूक करणार नाहीये आणि फलंदाज बाद. तिसरी विकेट इथे मिळाली आहे. या ओव्हर मध्ये तब्बल 3 विकेट घेतल्यात गोलंदाज नितीनने आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर नंतर
49 धावांचा पाठलाग करताना आई विठ्ठलाई पानेर या टीमने 3 धावा केल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. मॅच भरपूर दूर आहे आता. अभी तो दिल्ली भरपूर दूर आहे. भरपूर प्रवास करायचा आहे. 3 धावा झालेत. विजय आणि त्याच्या साथीला आता नवीन बॅटर अनिल बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय सेकंड ओव्हर साठी. नवलाई सोनावडे या टीम कडून आता स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे. नवलाई सोनावडे हा संघ गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. मंगेश पहिला बॉल ओव्हर द विकेटने. हो चांगला फटका. बॉल हवेत. बॉलला अगदी हो चांगलं सेप्रेशन. कमालीचं सेप्रेशन. अगदी हवेत सूर मारून बॉलला आतमध्ये ढकललंय. आपल्या टीमसाठी धावा सेव्ह केलेत. व्हॉट अ एफर्ट. रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहू शकता. एकही धावा खर्च झाली नाहीये या बॉलवर. व चांगला फटका. बॉल हवेत. व चांगला क्षेत्ररक्षण. हवेत सूर मारला. एकदा डाय मारली. प्रत्येक क्षेत्ररक्षक झोकून कामगिरी करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. सिंगल घेतली आणि धावसंख्या आता झाली आहे 4. अनिल बॉलर तयार. मंगेश हो पायार बॉल लागलाय. बॉल चाललाय डी झोन मध्ये. लेग बाय सिग्नल आहे आणि टीमची धावसंख्या आता 5. सिंगलने काम चालणार नाहीये. बिग हिट करावे लागतील. अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 9 चेंडू विजयासाठी 44 धावांची गरज या मॅच मध्ये. हो बॅटची लेडिंग एज. बॉल चाललाय थर्ड मॅनला डी झोन मध्ये. एका धावेसाठी टीमची धावसंख्या 6. मॅच मध्ये आहे नवलाई सोनावडे हा संघ. 6 धावा झालेत. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. मंगेश व चांगला फटका. फिल्डर आहे तिथे एक्स्ट्रा कव्हरचा आणि चांगला झेल. फलंदाज बाद. चौथा धक्का इथे बसलाय. अनिल बाद. अनिल माघारी परततोय. 6 वर 4 अशी परिस्थिती. न्यू बॅटर आकाश. शेवटची मॅच या पहिल्या दिवसातील नवलाई सोनावडे विरुद्ध आई विठ्ठलाई पानेरी. न्यू बॅटर आकाश. एकही फलंदाज यशस्वी होत नाहीये. सपशेल अपयशी ठरलेत आई विठ्ठलाई पानेरी या टीमचे फलंदाज. व बॉल हवेत आणि चांगला झेल. चांगला जजमेंट. आल्या पळते माघारी परततोय बॅटर आकाश. बॅक टू बॅक विकेट. आता शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हर झाली. माफ करा षटक संपलंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 धावा झालेत. 5 फलंदाज बाद. आता शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. औपचारिकता बाकी आहे. पूर्णपणे सामना जिंकला अर्थातच नवलाई सोनावडे या टीमच्या बाजूने. गोलंदाज मार्ग सज्ज झालाय सूरज. ओव्हर द विकेटने पहिला बॉल. हो चांगला बॉल. पहिला बॉल डॉट. डॉमिनेट केले या तिन्ही गोलंदाजांनी. पहिलं षटक नितीन, त्यानंतर मंगेश, सूरज. पहिला बॉल चांगला टप्प्यावर टाकलाय. तो चांगला फटका. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे आणि सहजरित्या हा बॉल फीड केलाय. थ्रो केलाय. धावसंख्या 7.
औपचारिकता बाकी आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मधील. 49 धावांचा पाठलाग थोडसा कमी पडला इथे, भरपूर कमी पडला असं म्हणावं लागेल. हो हो, चांगला बॉल बीट केले ते. विकेट. पंच इथे विकेट नाही, फलंदाज बाद. 6वा धक्का बसला इथे. न्यू बॅटर आलाय मैदानच्या आतमध्ये. हो, हा देखील चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. आज सूरज अष्टपैलू कामगिरी केले, सर्वांच्या लक्षात राहील सूरज. ती खेळी 16 बॉलमध्ये 71. आज रील देखील व्हायरल होईल. व हा चांगला लेग कटर बीट केले. आणि आता शेवटचा बॉल या मॅच मधील. आणि बॉल हवेत आणि स्वतः फॉलोथ्रू मध्ये जेल टेपल्या आणि फलंदाज बाद. 7वी विकेट, 7 वर 7 आणि मोठ्या फरकाने दिमाखात जिंकलाय हा सामना. अर्थातच नवलाई सोनावडे या टीमने. आणि नवलाई स्पोर्ट्स सोनावडे हा बक्षीस पात्र फेरीत दाखल झालाय. हार्दिक अभिनंदन. आजच्या दिवसामध्ये 2 संघ बक्षीस पात्र फेरीत दाखल झालेत. मळदेवी कुसरून आणि त्यानंतर दुसरा संघ बी ग्रुप मधून नवलाई स्पोर्ट्स सोनावडे. हार्दिक अभिनंदन. आपण स्क्रीनवर पाहू शकता नवलाई सोनावडे हा संघ. हार्दिक अभिनंदन. रविवारी हा खेळण्यासाठी सज्ज झालाय. संडेला पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 आजचा पहिला दिवस. आजचा पहिला दिवस चांगला गेला. अरे आज खरंच सर्वांचं मनापासून आभार, ज्या ज्या व्यक्तीने सहकार्य केले या पहिल्या दिवशी. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता संपूर्ण टीम नवलाई स्पोर्ट्स सोनावडे या टीमची. आणि आजचा पाटण तालुका चॅम्पियन्स ट्रॉफी बरोबर उद्या सुरुवात होईल आणि आजचा पहिला दिवस संपला असं आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलंय.